नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायजू चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, LLB CET 3 इयर करता एक अतिशय महत्त्वाची अपडेट मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अपडेट संपूर्ण पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना हॉल तिकीट कधी येणार, एक्झाम आपली कधी होणार याबाबत प्रश्न विचारत होते। जास्त वेळ वाट पाहायची गरज नाही, तर हॉल तिकीट आपल्याला आपल्या या लॉग इनद्वारे मिळणार आहे। हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करायचं याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचा दिनांक हा आपल्याला 12 मार्च आणि 13 मार्च हा फिक्स करण्यात आलेला आहे। LLB 3 इयरचे हॉल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करायची याची सर्वप्रथम माहिती मी आपल्या या चॅनलवर आपल्याला देत आहे। अनाउन्समेंटमध्ये आपल्याला अद्याप पावेतो LLB CET 3 इयरचे हॉल तिकीट आलेले दिसणार नाही, परंतु विद्यार्थी मित्रांनो, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन इयर 2024 आणि 25 यावर जर आपण क्लिक केलं तर आपण अशा प्रकारे MS CET साइन इन रजिस्टर ईमेल ID यावर आपण जाणार आहोत। साइन इनवर गेल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा ईमेल ID टाईप करून टाकायचा आहे, इथे तुमचा पासवर्ड टाईप करून टाकायचा आहे आणि साइन इन करायचं आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, साइन इनवर आल्यानंतर आपल्याला इथे रजिस्टर ईमेल ID टाईप करून टाकायचा आहे। रजिस्टर ईमेल ID टाईप केल्यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड टाईप करायचा आहे आणि पासवर्ड टाईप केल्यानंतर साइन इनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे विंडो तुमच्यासमोर ओपन होणार आहे। रजिस्ट्रेशन, प्रोफाईल, हेल्प डेस्क, हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड आणि खाली ऑब्जेक्शन, स्कोर कार्ड, नोटिफिकेशन, कॅप अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती इथे उपलब्ध होणार आहे। आता आपण हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड यावर जाणार आहोत। यावर गेल्यानंतर अशा प्रकारे इथे तुम्हाला टेक्निकल एज्युकेशन, ॲग्रिकल्चर एज्युकेशन आणि हायर एज्युकेशन, आपण हायर एज्युकेशनमध्ये मोडत असल्यामुळे इथे आपण हायर एज्युकेशनमधील MH LLB 3 इयर CET 2024 यावर आपण क्लिक करणार आहोत आणि यानंतर CETचं ॲडमिट कार्ड आपल्यासमोर ओपन होणार आहे। डाउनलोड ॲडमिट कार्ड अशा प्रकारे ऑप्शन आपल्यासमोर येणार आहे। ॲप्लिकेशन नंबर, तुमचं नाव आणि डाउनलोड यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं हॉल तिकीट डाउनलोड झालेलं अशा प्रकारे दिसणार आहे। ही संपूर्ण प्रोसिजर झाली हॉल तिकीट डाउनलोड करायची। आता हॉल तिकीट जर चेक केलं आपण तर यावर कॅन्डिडेट नेम, रोल नंबर, डेट ऑफ एक्झामिनेशन, आता परीक्षेला गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा रोल नंबर हा तुमचा यूजर ID असेल आणि तुमची जन्मतारीख ही तुमचं पासवर्ड असेल। हे तुमच्या हॉल तिकीटवर येणार आहे। परीक्षेचा टायमिंग येणार आहे, रिपोर्टिंग टायमिंग ॲट द एक्झामिनेशन सेंटर। इथे रिपोर्टिंग टायमिंग तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या 1 तास अगोदर तुम्हाला सेंटरवर उपस्थित राहायचं आहे। आता 2चा जर तुम्हाला टाईम असेल तर तुम्हाला सेंटरवर 12:30 वाजता जायचं आहे आणि सेंटरचं गेट कधी क्लोज होणार आहे, 1:30 वाजता। क्वेश्चन पेपर लँग्वेज इंग्लिश आणि मराठी। बरेच विद्यार्थी विचारत होते की परीक्षा कोणत्या लँग्वेजमध्ये असेल, तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न हा तुम्हाला इंग्रजी आणि मराठी या दोनही भाषेत दिसणार आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सेंटरचं नावही तुम्हाला पाहायला मिळेल। यावर दिलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला वाचून घ्यायची आहे। इथे तुम्हाला सांगितलेलं आहे पॅन कार्ड तुम्ही सोबत ठेवू शकता किंवा पासपोर्ट सोबत ठेवू शकता। ड्रायव्हिंग लायसन असेल तर तेही तुम्ही सोबत ठेवू शकता। वोटर कार्ड असेल, बँक पासबुक असेल ज्यावर तुमचा फोटो चिटकवलेला असेल, अशा प्रकारे फोटो आयडेंटिटी म्हणून ते तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता। यानंतर आपल्याला काही सूचना CET सेलने इथे दिलेल्या आहेत, ते आता आपण पाहणार आहोत। कॅन्डिडेट शुड रीच द सेंटर बिफोर द गेट क्लोजर टायमिंग मेन्शन ऑन युअर आयडेंटिटी कार्ड। गेट बंद होण्याचा दिलेला जो टायमिंग आहे त्या अगोदर तुम्हाला तिथे जायचं आहे। जी तुमची परीक्षेची वेळ असणार आहे त्याचा 1 तास अगोदर तुम्ही सेंटरवर जा, कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। यू विल बी रिक्वायर्ड टू एंटर यूजर नेम, रोल नंबर अँड पासवर्ड या फॉर्मॅटमध्ये, डे, मंथ, इयर, दिवस, महिना आणि वर्ष अशा प्रकारे तुम्हाला पासवर्ड तिथे टाईप करायचा आहे। यू आर रिक्वेस्टेड टू ब्रिंग धिस हॉल तिकीट विथ करंटली व्हॅलिड फोटो आयडेंटिटी प्रूफ इन ओरिजिनल। प्लीज note that your name as appearing on the hall ticket provided by you during the process of registration should reasonably match with the name as appearing on the photo identity proof। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे सोबत आयडेंटिटी कार्ड घेऊन जाणार आहात त्यावरील नाव आणि तुम्ही जे हॉल तिकीट सोबत आता नेणार आहात, म्हणजे आपण आता पाहत आहोत, हे हॉल तिकीटवरचं नाव सेम असायला हवं। आता मुलींसाठी काही सूचना दिलेल्या आहेत।
फिमेल कॅन्डिडेट हू हॅव चेंज फर्स्ट लास्ट मिडल नेम पोस्ट मॅरेज मस्ट टेकन स्पेशल नोट ऑफ धिस. विद्यार्थी मित्रांनो, ज्या भगिनींचे लग्न झालेले आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, सोबत त्यांचं आयडेंटिटी कार्ड घेऊन जायचं आहे. किंवा तुम्ही जर गॅझेट केलं असेल तर गॅझेटचं नोटिफिकेशन तुम्हाला घेऊन जाता येणार आहे, किंवा मॅरेज सर्टिफिकेट सोबत घेऊन जाता येणार आहे, किंवा तुमच्याकडे ॲफिडेविट असेल तर ते सोबत घेऊन जा. विद्यार्थिनींनो, तुमच्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे. कॅन्डिडेट्स ऑप्टेड फॉर एक्स्ट्रा टाइम इन्क्लुडिंग लर्निंग डिसॅबिलिटी शाल प्रोड्यूस डिसॅबिलिटी सर्टिफिकेट issued by appropriate authority in original for verification to investigator. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर डिसॅबिलिटी कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला या प्रो फार्मामध्ये डिसॅबिलिटी सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे. इथे तुम्ही जर गेलात ना, क्लिक हिअर टू डाउनलोड स्क्राइब डिक्लेरेशन फॉर्म PWD कॅन्डिडेट, म्हणजे जे अपंग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे दिलेलं आहे. जे नॉर्मल विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे नसणार आहे. क्लिक हिअर टू डाउनलोड अंडरटेकिंग फॉर करेक्शन इन नेम, फोटो, सिग्नेचर, डेट ऑफ बर्थ, जेंडर. काही विद्यार्थ्यांचे जर नावात बदल असेल, फोटोमध्ये बदल असेल, सिग्नेचरमध्ये बदल असेल आणि जन्मतारखेमध्ये बदल असेल तर त्यांच्यासाठी येथे प्रो फार्मा दिलेला आहे. त्यांनी हे अंडरटेकिंग डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून ते भरून जाताना सोबत घेऊन जायचं आहे. आणि जे PWD म्हणजे जे अपंग कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी इथे तो डिक्लेरेशन फॉर्म दिलेला आहे. आता यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला CET सेलच्या वेबसाईटवर दिलेली आहे. यू मस्ट ब्रिंग बॉल पेन विथ यू. सोबत काय घेऊन जायचं आहे तर एक बॉल पेन. यू विल हॅव टू साइन द अटेंडन्स सीट इन द प्रेझेन्स ऑफ इन्व्हेस्टिगेटर. परीक्षकाच्या समोर तुम्हाला सिग्नेचर करायची आहे. युअर रिस्पॉन्स विल बी ॲनालाइज विथ अदर कॅन्डिडेट्स टू डिटेक्ट पॅटर्न ऑफ सिमिलरिटी ऑफ राईट अँड रॉंग आन्सर. इफ इन द ॲनालिटिकल प्रोसिजर अडॉप्ट in this regard, it is concluded that the response have been shared and score obtained are not genuine (valid), your candidature may be cancelled. You must report at the examination venue 30 minutes before the time as printed on hall ticket. Candidates arriving late will not be permitted to appear for the online exam. तुम्ही जर उशिरा गेलात तर तुम्हाला कोणत्याही सबबीवर आतमध्ये घेतले जाणार नाही. मित्रांनो, सोबत जाताना कोणतंही पुस्तक घेऊन जाऊ नका, वही घेऊन जाऊ नका, कॅल्क्युलेटर घेऊन जाऊ नका, किंवा कोणत्याही प्रकारचं घड्याळही सोबत तुम्ही घेऊन जाऊ नका, किंवा पेजर, मोबाईल हे संपूर्ण तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरच्या बाहेर ठेवावं लागणार आहे. त्यामुळे सोबत घेऊनच जाऊ नका. विद्यार्थी मित्रांनो, ही ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे तुम्हाला कोणतेही गॅजेट सोबत घेऊन जाण्याची परवानगी नाकारलेली आहे. Any request for change of date, session, center, venue will not be entertained. तुम्हाला कोणत्याही प्रकारची तारीख बदलून मिळणार नाही, परीक्षा केंद्र बदलून मिळणार नाही आणि सेशनही तुम्हाला बदलून मिळणार नाही. तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही या नंबरवर संपर्क साधू शकता. या हॉल तिकीटवर दुसऱ्या पेजवर संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. रेशन कार्ड अँड लर्नर ड्रायव्हिंग लायसन and soft copy of the photo ID will not be accepted as valid ID proof for this CET. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये फक्त रेशन कार्ड हे चालणार नाही, लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स चालणार नाही आणि कोणत्याही ID कार्डचं सॉफ्ट कॉपी चालणार नाही. त्यामुळे तुम्हाला यापैकी कोणत्याही एका ID कार्डची तुम्हाला प्रिंट काढायची आहे, हॉल तिकीट सोबत ठेवायचं आहे आणि एक बॉल पेन तुम्हाला सोबत ठेवायचा आहे. या व्यतिरिक्त कोणतीही वस्तू तुम्हाला सोबत घेऊन जाता येणार नाही. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला LLB CET 3 इयरची हॉल तिकीट डाउनलोड करता येणार आहे आणि संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये मी आपल्याला आता सांगितलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद.